लाडकी बहिणींना लाडक्यांना खुशखबर 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 तुमच्यासाठी पुन्हा खुशखबर आलेली आहे। लाडक्यांना गुड न्यूज आलेली आहे। बघा या ठिकाणी पुन्हा 4 वाजता हप्ता वाटपायला सुरुवात झालेली आहे। ज्या ताईंना सकाळच्या टप्प्यामध्ये 11 वाजताच्या टप्प्यामध्ये पैसे आले नव्हते त्या ताईंना पुन्हा 4 वाजता पैसे यायला सुरुवात झालेली आहे। एकदम गुड न्यूज, एकदम आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलो। लाडक्यांना ज्या ताईंना सकाळी पैसे आले नव्हते पट 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 सर्वांनी चेक करायचं आहे। त्या ताईंना पैसे यायला पुन्हा सुरुवात झालेली आहे। आता बऱ्याच ताई म्हणत होत्या की सर आम्हाला या जिल्ह्यात पैसे आले नाहीत, त्या जिल्ह्यात पैसे आले नाहीत, सर या सगळ्या ताईंना पैसे आले मग आम्हाला का पैसे आले नाहीत, सगळ्या गोष्टी सांगतो लाडक्यांनो। एकदम व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा, शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं लाडक्यांनो तुम्हाला 6 तारखेच्या आत पैसे येणार म्हणजे येणार। आता सर्वांना कसं वाटतंय, सर्वांना आनंद झालाय का, एकदा कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचंय। बघा लाडक्यांनो आता पैसे हाता वाटप तुम्हाला झालेलं आहे, खुशखबर तुम्हाला भेटलेली आहे, गुड न्यूज भेटलेली आहे। आता तरी सर्वांना आनंद झालाय का, खुशखबर भेटली, सर्वांना गोड वाटत आहे का, सर्वांना आनंद झालाय का, एकदा पटपट सर्वांनी लाडक्यांनो खुशखबर एकदा सांगायचं आहे। कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय तुम्हाला आनंद झाला आहे का नाही। कारण की बऱ्याच दिवसापासून 1 महिन्यापासून ताई टेन्शन घेत होत्या की सर हप्ता का येत नाही, का येत नाही, का येत नाही। आणि त्यावेळेस बघा लाडक्यांनो तुम्ही सगळ्यांना टेन्शन मध्ये होतात। आता तुम्हाला सगळ्याला कसं वाटतंय, हप्ता अकाउंटला आल्यानंतर कसं वाटतंय एकदा पटकन कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। तोपर्यंत मी हे तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे। बघा व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा, शेवटपर्यंत बघायचा आहे। बघा पुन्हा 4 वाजता हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे। सगळ्यात पहिली गोष्ट सांगत आहे। दुसरी गोष्ट किती महिलांना हप्ता मिळालेला आहे हे पण तुम्हाला मी सांगणार आहे। बघा ते पण सांगतो, काळजी करू नका। आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप झालेलं आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये अजून ताईंना आले नाहीयेत त्या पण गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। एकदम पुराव्या सहित सांगणार आहे लाडक्यांनो। कारण की आपल्या चॅनलवर मी ज्या गोष्टी सांगत असतो, ट्रिक्स गुरु या चॅनलवर ज्या गोष्टी सांगत असतो त्या तुम्हाला सगळ्याला माहित झालं असतं की आता त्या एकदम तंतोतंत खऱ्या ठरतात। 28-29 जूनचा व्हिडिओ जाऊन बघा, त्याच्यामध्ये मी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं 6 जुलैच्या आधी तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार, 100% पैसे भेटणार म्हणजे भेटणार। हे तुम्हाला जाऊन खोटत असेल, माझं खोटत असेल तर आपले जुने व्हिडिओ जाऊन बघा, डोळे उघडून पहा। जे वाईट कमेंट करत असतात त्यांना एकदा स्वतः जाऊन बघा की 28 जूनला या ठिकाणी मी सांगितलं होतं 6 जुलैच्या आधी पैसे तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार। मधली गोष्ट कारण मला माहित होती आणि मी बघा 2 दिवसापूर्वी पण मी सांगत होतो, ठामपणे सांगत होतो की लाडक्या ताईंनो तुम्हाला आज या ठिकाणी काहीतरी गुड न्यूज भेटणार आहे, आदित्य तटकरे मॅडम तुमच्याशी भेटणार आहेत, बोलणार आहेत। आणि काल पण मी सांगितलं होतं पत्रकार परिषदेमध्ये या ठिकाणी तुम्हाला गुड न्यूज भेटणार आहे। संध्याकाळी तुम्हाला गुड न्यूज भेटली। कारण की लाडक्या ताईंनो ज्या गोष्टी घडतात त्याच्या अगोदरच त्या गोष्टी आपल्याला समजतात, त्या तुम्हाला मी सांगत असतो। बघा लाडक्या ताईंनो त्याच्यामुळे व्हिडिओला कोणी जर नवीन आला असताल, चॅनलवर नवीन असताल, सबस्क्राईब करून ठेवा। आपल्या लाडक्या ताईंचं हे चॅनल आहे। चला बघूया, आता वेळ नाही वाया घालता डायरेक्ट सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। यामध्ये आता अजून एक छोटा प्रश्न विचारतोय लाडक्या ताईंना, कुणाकुणाला पैसे जमा झाले नाहीत त्यांनी एकदा कमेंट बॉक्स मध्ये नाव, जिल्हा सांगायचे आणि तुम्हाला पैसे जमा झालेत का नाही, आज पैसे जमा झाले आहेत का नाही एकदा सांगायचंय। आणि ज्या ज्या ताईंना पैसे जमा झाले त्यांनी नाव, जिल्हा आणि किती वाजता तुम्हाला पैसे जमा झाले एकदा कमेंट बॉक्स मध्ये कृपया करून सगळ्यांनी सांगा। कारण की पुणे जिल्हा असेल, नाशिक असेल, नागपूर असेल किंवा मुंबई, ठाणे या जिल्ह्यामध्ये बऱ्याच ताईंना अजून पैसे आलेले नाहीयेत, त्या ताईंना फायदा होईल। त्याच्यामुळे कृपया करून कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला किती वाजता पैसे जमा झालेत ते पण सांगायचं आणि जिल्हा पण तुमचा सांगायचा आहे। आणि खऱ्या खऱ्या गोष्टी सांगा, उगाच फेक गोष्टी सांगू नका, कृपया करून ही विनंती आहे। चला आता डायरेक्ट तुम्हाला वितरणाचं आजचं वेळापत्रक या ठिकाणी मी दाखवत आहे। बघा सकाळी 8 वाजता वितरण या ठिकाणी झालेलं नव्हतं। सकाळी 8 वाजता बऱ्याच ताईंना वाटत होतं की सकाळ सकाळ पैसे येतील अकाउंटला, पण तसं काही झालेलं नव्हतं। कुणाकुणाला कदाचित आला असेल ते उगून चुकून ती गोष्ट वेगळी, पण लक्षात घ्या सकाळी जास्त करून पैसे कुणाला आले नव्हते। जास्त करून सुरुवात झाली ती म्हणजे 11 वाजता। बघा तुम्हाला मी सकाळी पण सांगितलं होतं की 11च्या सुमारास पैसे तुम्हाला येतात आणि 11ला सगळ्या पैसे यायला सुरुवात झाली होती। कोणत्या कोणत्या ताईला 11 वाजता गुड न्यूज भेटली होती पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। आणि त्याच्यानंतर लाडक्या ताईंना बघा दुपारी 1 वाजता पण पैसे अकाउंटला आलेले आहेत। बऱ्याच ताईंना 11ला पण आले, दुपारी 1ला पण यायला सुरू झाला होता, बऱ्याच ताईंना पैसे आले। त्याच्यानंतर बघा परत जोरामध्ये, एकदम जोरामध्ये पटपट सुरुवात झाली ती म्हणजे संध्याकाळी 4 वाजता, म्हणजे आता थोड्या वेळापूर्वी परत एकदा सुरुवात झालेली आहे। बघा यावेळेस हप्ता थोडा लवकर यायला सुरुवात झाली। बघा मागच्या वेळेस दुपारी 1 वाजता चालू झालं
होतं वितरण, यावेळेस 11 वाजताच वितरण चालू झालेलं आहे आणि दुपारी 1ला पण झालं, म्हणजे दुपारी 1ला पण बऱ्याच ताईला पैसे आले, नंतर 4ला पण आता सुरुवात झालेली आहे. आता संध्याकाळी 6ला पण होत असतं, पण त्याचं 4ला सुरुवात झाली ह्यावेळेस, त्याच्यामुळे ती एक चांगली गोष्ट झाली. आणि संध्याकाळी 8 वाजता आज वितरण होणार आहे काय ते पण तुम्हाला मी सांगतो, कारण की लाडक्या ताईंनो सगळ्याला माहित झाले आता ट्रिक्स गुरु या सरांकडे एक चांगल्या स्वरूपाच्या बातम्या असतात, त्यांना अगोदरच सगळ्या गोष्टी माहित असतात आणि त्या तुम्हाला मी सांगत असतो. बघा अपडेट मी तुम्हाला अगोदरच देत असतो आणि ती अपडेट तुम्हाला नंतर पाहायला सगळीकडे भेटते. त्याच्यामुळे सगळ्यात विश्वासार्ह चॅनल आपल्या हे महाराष्ट्रामधलं तुम्हाला सगळ्यांचा, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही एवढा विश्वास आपल्या या चॅनलवर ठेवत आहात, त्याच्याबद्दल खूप खूप तुमच्या सगळ्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो लाडक्यांनो. चला आता पुढे जाऊया, काय अजून बातमी आहे, कोणत्या जिल्ह्यात तुम्हाला हप्ता वाटप होत आहे ते सगळं तुम्हाला सांगतो, काळजी करू नका. काही काही ताईंचे दादांचे काही प्रश्न आले होते, कमेंट्स आले होते, त्या कमेंट्स मी या ठिकाणी वाचत आहे. सर पुणे कधी येणार आहे? बघा पुणे हा जो जिल्हा आहे, प्रत्येक वेळेस तुम्हाला मी सांगत असतो की पुण्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त लाडक्या ताईंचे फॉर्म आलेले आहेत. त्याच्यामुळे लाडक्या ताईंचे सगळ्यात जास्त फॉर्म कुठे आहेत? पुणेमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी हळूहळू हळूहळू पैसे त्या ठिकाणी जमा होतात. पण बऱ्याच ताई म्हणत असतील की सर मग पुण्यात पैसे आलेत का नाही? 100% सांगतो पुण्यामध्ये पैसे आलेले आहेत, बऱ्याच ताईंना पैसे आलेले आहेत. काही आता ताई जे राहिले असतील त्यांना संध्याकाळच्या टप्प्यात पैसे देतील, काळजी करू नका. या ताईंना बघा या राहुल देशमुख सर, तुम्ही काळजी करू नका, तुमचे कोणी ताई असतील त्यांना चेक करायला सांगा, एक संध्याकाळच्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे येतील. आता त्याच्यानंतर पुढचं आहे बघा, पुढची पण कमेंट्स आता या ठिकाणी वाचूया. म्हणजे सांगायचं एवढंच आहे की पुण्यामध्ये बाकीच्यांना पैसे आलेत, असं समजू नका की पुण्यात कुणाला पैसे आले नाहीत, नाशिकला पैसे आले नाहीत, मुंबईला कुणाला, सगळ्या जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहेत. फक्त काही काही जिल्ह्या म्हणजे काही काही विभागामध्ये थोडा उशीर होतो, फक्त एवढंच होतं, पण बाकी सगळ्या ताईंना पैसे आलेले आहेत. त्याच्यानंतर आपके वीडियो सही रहते हैं, हमेशा हमें पसंद आते हैं. दीदी आप सबको भी धन्यवाद, जो जो हिंदी में पूछते हैं उनको भी मैं कभी कभी मैं ज्यादा तो मराठी बात करता हूं, पर आपके लिए थोड़ा बहुत हिंदी में बोलता रहूंगा, क्योंकि वैसे भी मुझे कमेंट्स आते हैं कि दादा थोड़ा हमें हिंदी में भी बात किया करो. तो दीदी आपको सबको शुभकामनाएं. आज आपको कैसे लग रहा है? सबको पैसे आ गए क्या सब? दीदी आप सब खुश है क्या? बहुत दिनों से आप परेशान थे कि पैसे क्यों नहीं आ रहे, हफ्ता क्यों नहीं आ रहे, तो आज आपको पैसे आए कि नहीं एक बार कमेंट बॉक्स में बोलना है दीदी आप सबसे. और आपको कोई भी प्रॉब्लम हो, कोई भी सवाल है आपके मन में, तो जग आप कमेंट बॉक्स में डाल सकते हैं. चला तर पुढे बघूया, पुणे में कब आएंगे. बघा परत एकदा पुण्यामध्ये विचारत आहेत पुणे में कब आएंगे. दीदी टेंशन मत लो, पुणे में भी पैसे आ जाएंगे. आज 4 को फिर से एक बार वितरण चालू हो गया, आप एक बार चेक करो, आपको पैसे आ गए होंगे. चलो यही भगवान से मैं अल्लाह से ही प्रार्थना करता हूँ. चलो पुढे खूप छान आहे सर बातमी, थँक्यू व्हेरी मच, खूप खूप धन्यवाद. खूप आज छान कमेंट्स आलेले आहेत. आज कुणी वाईट कमेंट केलं नाही त्याच्याबद्दल सगळ्यांचे मी धन्यवाद व्यक्त करून, कारण की बघा मला पण आता कळालंय की बाबा तुम्हाला जर हप्ता येत नसेल तर तुम्हाला वाईट वाटतं आणि तुम्ही वाईट कमेंट करतात. बरं ठीक आहे, काही हरकत नाहीये, पण आता खूप चांगल्या कमेंट सकाळपासून बघतो, सगळ्यांच्या खूप पॉझिटिव्ह कमेंट येत आहेत, खूप छान छान कमेंट्स येत आहेत. त्याच्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून आभार मानतो. हात जोडून तुमच्या सगळ्यांचे मी आभार मानतो. धन्यवाद. लाडक्या ताईंनो तुमचे हे प्रेम असंच राहून द्या. हा लाडक्या दादा तुमच्यासाठी नक्कीच प्रयत्न करत राहणार आहे, तुमच्यासाठी नक्कीच झटत राहणार आहे. त्याच्यानंतर अगदी बरोबर आहे, त्याला थँक्यू व्हेरी मच. लाडक्या ताईंचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करत आहे मी. दादा तुम्ही देतात ती माहिती 100% खरी असते, धन्यवाद. शिवाजी सुतार म्हणतात थँक्यू व्हेरी मच सर, थँक्यू व्हेरी मच. नक्कीच आपण ज्या बातमी देत असतो बघा त्या नक्कीच खऱ्या असतात, सत्य असतात, हे तुम्हाला सगळ्याला माहित झाले आता. त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. त्याच्यानंतर रायगड में नाही आहे. बघा रायगड जिल्ह्यामध्ये मी सकाळी चेक केलेला आहे, रायगडमध्ये बाकीच्या ताईंना पैसे आलेले आहेत, पण काही काही ताईंना जसं मी म्हणलं पुण्यामध्ये काही ठिकाणी पैसे आले नसतील, काळजी करू नका. 1 ते 2 दिवसामध्ये सगळ्या ताईंना परत सांगतो. वितरणाची मला फक्त तारीख समजून द्या, कारण पहिल्या दिवशी तारीख समजत नाहीये. वितरण आज सुरू झाले, किती दिवसापर्यंत चालणार आहे मी तुम्हाला एक संध्याकाळच्या लेक्चरमध्ये किंवा सकाळच्या लेक्चरमध्ये सांगेल, काही काळजी करू नका. 3 ते 4 दिवस चालत असतं, पण यावेळेस किती दिवस चालणार आहे ते पण तुम्हाला मी सांगतो. चला पुढचं बघूया, पुणे जिल्हा कधी येईल. बघा पुण्याचे भरपूर सारे कमेंट आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये केव्हा येणार बघा, हे पण आहे. नाशिक जिल्हा केव्हा येणार सर, पैसे आले, खूप खूप धन्यवाद. बघा एक लक्षात घ्या, धुळे जळगाव वगैरे सगळीकडे पैसे आले, पुणे नाशिक नागपूर सगळीकडे पैसे आले, पण काही काही जिल्ह्यामधल्या काही ताईंना पैसे आले नसतील, काळजी करू नका. 100% तुमच्या अकाउंटला पैसे येणार म्हणजे येणार.
काळजी करायची गरज नाही. लाडके त्यांना फक्त एकच प्रश्न आता डबल विचारतोय, आता कसं वाटतंय, आनंद झालाय का सगळ्यांना, खुश झाल्यात का सगळेजण, पैसे आता यायला सुरू झाली आहे, तर सगळ्याला आनंद झालाय की एकदा पटपट कमेंट बॉक्समध्ये नाव जिल्हा सांगायचंय आणि किती वाजता तुम्हाला पैसे आले ते कमेंट बॉक्स सांगायचं. इथेच थांबूया. काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये विचारा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.